हे हो गेटन बिटन चांगली मजा आहे होईची. विसरली काय मला? फोन नाही काय नाही. हां वर्ष झालं असं ना लग्नाला आता. कधी बघन कधी बोलन असं झालंय भाऊ मला तिच्यासोबत. घरी आहे का नाही कोण? चल. बस इथंच हा. सावली इथं. हे तुमचंच आहे का? हो आमचंच आहे. भारी सावली मस्त नारळाच्या. बोल आता काय म्हणत होता. काय बोलू? बोल ना. मला राग आलाय तुझा माहिती का? कसला? कसला म्हणजे एकतर लग्न नाही केलं माझ्यासोबत. घरच्यांनी नाही लावून दिलं, माझी काय चूक त्यात? अगं पण ठीक आहे ना, लग्न झाल्यापासून तो कॉल तरी केला का मला? मेसेज सुद्धा नाही साधा. अरे माझ्याकडे फोनच नाही. अरे यांच्याकडून फोन घेते तर मग हे चेक करत बसतं कोणाशी बोलते कोणाशी नाही. म्हणजे मोबाईल नाही तुझ्याकडं? नाही म्हणून तर फोन करता येत नाही. काय बावळट आहे बरं तू. हां इतके दिवस सांगितलं असतं तर मोबाईल नसता घेऊन दिला तुला मी. मग घरी विचारलं असतं मी काय सांगितलं असतं? सांगायचं ना काहीतरी, पण चोरून वापरायचा. तसं नाही रे, आता लग्न झालंय, संसार आहे माझ्या मागं. अगं पण मला माहिती आहे सगळं, पण आपलं प्रेम होतं का नाही सांग बरं? आपलं ठरलं होतं ना लग्न करायचं म्हणून. माझं ठरलं होतं मग घरच्यांचं, मी तर म्हटलं होतं आईला. तुला तर म्हटलं होतं पळून जाऊ, ते नाही जमलं तुला. पळून जाऊ. घरच्यांनी मरणच मारलं असतं मग. हा पळून गेले आले असते का आपल्याला बघायला ते? नसते आले काय मग? जाऊ दे, तू कसं आहे मला सांग. लय दिवसांनी आला. अरे तुला सांगतो मला आहे ना एवढा त्रास होतोय ना लग्न झाल्यापासून तुझं. मला म्हणजे झोप येत नाही काही नाही, भूक लागत नाही. लई म्हणजे अवघड झालंय माझं जगणं माहिती म्हणून का? एवढा ठणठणीत आहे का? कसं ठणठणीत बघ ना तब्येत कशी झाली. हाय तसंच आहे. गब्बस अजून वाळून चाललोय माहिती का? खोटारड्या. खोटारड्या नाही काही नाही. भेटायला आला काय आणलं मला? हं? काय आणलं? आता एवढा मोठा मी आलोय ना, अजून काय पाहिजे तुला? हा बरं आहे बाबा तुझं. मग थांब. मुंगी मुंगी हा निघली. पण किती मजा यायची बरं. हा ना, मला पण लय आठवण. म्हणजे ते आपण मस्त खेळायचो, भेटायचो. हा किती भारी होतं ना. लग्न झाल्यापासून आहे ना आता फक्त धुणं भांडी घरचं काम. म्हणजे तुला एवढे काम असते इथं? अरे लय काम असतात मला. मग एक काम कर ना. काय? मी अजून पण लग्न करायला तयार तुझ्यासोबत. तू येडा आहे का रे आता? काय माझं खरं प्रेम आहे. तू हो म्हण, आपण जाऊ लगेच निघून मग इथून. मला तेच वाटतंय. नवरा पाहिलं ना कसं दिलंय मला? पाहिलंय का तू? मग तेच ना, मला सुद्धा त्रास होतो त्याला बघून माहिती का? मलाही वाटतं आता तू कसं सहन करते बरं त्याला? करावं लागतं बाबा. आता काय करतो? नको करू, एक काम कर, बॅग भर बरं, आपण जाऊ पळून. आताच हा नको. थांब, आपण जाऊन येतो 2-4 दिवसांनी पळून. म्हणजे काहीतरी तू सेटिंग करते मग. येशील का तू? आता मी तुझ्यावर प्रेम करते ना, मग येईल ना. का मग इतके दिवस सांगायचं ना, मी काहीतरी प्लॅनिंग केलं असतं. नाही रे, मीच आता वैतागले. तुला सांगू का, मला लग्न करायची इच्छा सुद्धा नाही माहिती का आता. पण मी काय म्हणते ऐक ना सोप्या. आपलं जे होतं ते होतं. पळून जायचं, लग्न करायचं, त्याच्यात तुझी पण इज्जत जाईल, माझी पण जाईल. मी काय म्हणते, तू घे लग्न करून. नाही नाही, मला करायचंच नाही लग्न. करीन तर तुझ्यासोबत लग्न करीन, नाही तर तसं राहीन मी. हा मला नको सांगू ते. अगं पण खरं प्रेम होतं ना आपलं. मग माझं पण खरंच होतं ना. मग तू असं का केलं सांग ना. आता मी केलं का? घरच्यांनी लावून दिलं म्हणते तुला 17 वेळेस. तर पण तू माझा विचार का नाही केला सांग बरं? मस्त केला होता. मग तुझ्या आई आगाऊ आहे म्हणून माझ्या आईने नाही दिलं. हा पण आपण सेपरेट राहायला असतो ना. मग आता ते घरच्यांना कळायला पाहिजे ना. मग मला माहिती आहे, तुझं खरं प्रेमच नसेल माझ्यावर. तू भांडायला आलाय की इथे माझ्यासोबत? खरं प्रेम नाही, हे नाही, ते नाही. जा, नाही तर नको बोलू. जाऊ का? बरोबर आहे ना, तुला काय फरक पडणार आहे मी गेलो तरी? हा अरे तू इतक्या दिवसांनी आलाय तर 2 शब्द प्रेमाने बोल, नको भांडू. अगं पण तू चल ना मग. मग आताच बॅग भरून चल मग. येते का तू? येडा आहे का तू? हे तुझं असं आहे, मग माणसाने यावं का नाही भेटायला? हे बघ, म्हणजे मला आहे ना लग्न करायचंच नाही आहे. मी तुझ्याशिवाय राहू शकत नाही राहू. असं म्हणून नाही चालणार रे. मग लग्न तर करावंच लागन तुला. नाही, मी नाही करू शकत तुला सोडून. हे बघ सुहास, सुहास नाही पण पप्या, मी काय म्हणते ऐक ना. तू लग्न करून टाक आणि भेटायचं हे तर किती दिवस चालणार आहे सांग बरं. असं तू एवढं 1-2 वर्षांनी आला परत अगं मी तेच बोलतोय मग. चोरून चोरून किती दिवस भेटणार आहे आपण? आपण सोबत राहिलो तर टेन्शन नाही ना. काय अडचण सांग ना तुला. मी तुला लय सुखात ठेवीन. इथं काय सांग बरं, तुला एवढे कष्ट येतं, रानात काम करावं लागतं. नवरा काय लय भारी तुझं सांग बरं, तो कसं काय आवडला काय माहीत. तुझं म्हणणं बरोबर आहे. मग जाऊ आपण पळून. मग
मी तेच म्हणतोय ना मग तू काय कर बॅग भर थोड्या वेळाने बरं का आपण जाऊ मग निघून थोड्या वेळ नाही आता हा एक अर्धा एक तास निघून आपण ए बाबा घरी कळलं तर काय नाही होत त्याला आपल्याला आहे ना पुण्याला जायचंय पुण्याला घरी का? कळत नाही आणि कुठं कळत नाही हा आता नको नाही काम कर 2-4 दिवसांनी मी वातावरण बघते मग जाऊ मी तुला फोन करेन हे तुझं असे भाऊ मग जाऊ दे मी जातो निघून तुला घरी. समजत आहे का नाही काय नाही समजत मग मला आता अर्धा तास तू येडाय का माझा नवरा वावरात गेलेला आहे मग तोपर्यंत जाऊ ना पळून मग तुला सोपं वाटतंय का सगळं अरे मी तेच सांगतोय तू वावरात गेलाय ना त्याला येऊपर्यंत आपण पळून जाऊ ना नाही नाही चांगली प्लॅनिंग करू काहीतरी मग जाऊ काय प्लॅनिंग काय करायचं जाऊन कुठं राहणार माझ्यावर विश्वास नाही का तुझा सांग बरं काय करणार हा अरे लय भारी राहू आपण दोघं सोबत माहिती का काय करते बायको बघ तुझी कोण आहे रे काय करते हे गडी काय वावरात कामाला नवरा आहे माझा हा माझी तू कोण आहे पण सांग आता याला तुमचं नातं काय आहे? माझ्या मामाचा मुलगा आहे हा मामाचा मामाच आहे होय. कधी सांगणार मग कधी सांगणार तो आलाच नाही घरी आज आला ना मग आला सांगणारच चिटकून बसला मी आहे ना बाहेर देशात असतो मी लग्नाला नाही येऊ शकलो हा. त्यामुळे आहे ना पाहुणे ओळखीनात मला हा हा मी रशियाला असतो रशिया लय लांब या हा तिथं काय करता जॉब बिब कंपनी आपली स्वतःची लय मोठी हा स्वतःची? हा मालक आहे होय. मग अहो लय मोठी कंपनी आहे त्याची तुमच्यासारखं वावर आहे काय होय मालक ए आमच्याकडे असलं ना वावर पट्ट्याकडे हाय पावर ऐका ना हे छाती बिती फुटन फासुड्या बाहेर येत्या नाही काय होत दमनी आणा छाती आत घ्या थोडी छाती आत घ्या हा हायला पाहुणा पेतरच या हे पत्र नाही बारे पण आपलं सांगितलं का काय? लहानपणच्या गोष्टी आपल्या काहीच नाही काय? सांगितलं अरे मी ऐकायचे का तुला ऐकायचे मला. तू तवळ इकडे. चाललंय मग आता लहानपणीच ऐकायचं म्हणजे हा ह्यो लहानच आहे ना अजून तुला काम आहे ना ऐक तू नीट तुला ऐका ना पाहुणे नीट हा बरोबर हात नाही. थांब गुंडी लावा ती कसं आहे खांद्यावर हात टाकलेला मला नाही सण होत मला बोल वाटत नाही कोणा बरं अहो, बरं आपला माणूस आहे काय नाही होत. ऐका ना पाहुणे राग नका बघू हे बघा म्हणजे आम्ही लहानपणी ना तुम्हाला सांगतो एवढ्या गमती जमती केल्या वाड्याला धराधरी खेळ लपाछपी खेळ डॉक्टर खेळ लय माझ्या आणि भांडी बिंडी बघ असं चाल तुम्ही आणि तुला माहिती का हो तुम्हाला साडी ती काय 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 नाही साडी काय साडी नाही साडी का त्या आधी काय साडी घालत होते लहानपणी ड्रेसवर ड्रेसवर येडाय कर जरा आणि एकदा तर आपण लग्न पण केलं आणि मी ना बर का याच्याशिवाय दुसरा नवरा मला लागतच नव्हता लहानपणी माहिती का मी भांडायची माहिती का मला हाच नवरा ही पाहिजे ना हे कसं काय केला तो मम्मी पप्पाला म्हणायची अरे काय काय चाललंय ही ना मम्मी पप्पाला म्हणायची आणि हे काय ग कोणी कोण आहे आत्या माझा मामाचा मुलगा आलाय अगो बाया पाहुणा आणि तो हाय काय यो मेवना हा लय पाहू नाही लय जाऊ नाही अय शिव्या नको देवा अय असं आहे का तुझा नवरा हो शिवाय द्यायचं नाही माझ्या मामाच्या मुलाला नाही देत बाई हा ऐकून घेणार नाही मी असं आहे का तुझा नवरा म्हणजे त्याला काय झालंय ते शिव्या देऊ राहिलाय मग हा म्हणजे आम्ही 2 वर्षानंतर भेटलोय आणि तुम्ही असं शिव्या देऊ राहिले भेटला पण बोलू नको ना लय 2 वर्षाने भेटला पण तू इथं काय करत होता मगाशी मी सगळं बघितलंय ए, काय बघितलं हा ए, सांग रे काय काय बघितलं होतं मी सांगितलंय त्याला सगळं भेटायला आलतो आम्ही असं भेटत भेटायला नाही ना आलेलं त्याच्या आलं हातात हात घेऊन बसलाय होय मग आजच्या माग असली तर करतात काम करतात पाहुण्याने घरी चहा पित बसायचं असतं नारळाच्या झाडाखाली येऊनच तर बापा मारत पण बसायचं पाहुणा नव्हता घरी म्हणून आम्ही रानात आलो खरं काय ग अहो तू आत्या घरात नाही येत होती, इथं खरं का बसली कोणाचंच ऐकू नका काय झालं घरात लाईट नव्हती तुम्ही शांत बसा घरात लाईट नव्हती मम्मी म्हणलं चल आपण तिकडे बसू शेतात हे पण दिवसा काय शेतात लाईट लागते का तू शांत बस चाबऱ्या नाही तर एक टोला तुला आउट करीन मी. करायचं तर कर. निघ इथून. सोनू शांत व्हा ना अरे तू पप्पा पाहिजे मला किती येड्यात काढताय मग ऐक ना हे आपल्याला संशय घेऊ राहिले लहानपणी तुझ्या घरचे माझ्या घरचे आपल्याला एकत्र सोडून द्यायचे खेळायला लावलंय. हा? किती खेळायचो दिवस आपण एका खोलीत राहायचो हा? अरे त्या लहानपणच्या गोष्टी झाल्या, लहानपणी त्या नाही लहान आहे का? आता तिचं लग्न झालंय लहानपणी नाही आता 11वी-12वीला हा मग 2-3 वर्ष झाली मग आम्ही सोबत राहायचो 2-2 दिवस कोणीच नव्हतं घरी आमच्या असं आहे व्हय. मग एवढा विश्वास घरच्यांचा हे डाऊट घेऊ राहिलो राव आपल्यावर हा? तुम्हाला काय पटतं का आत्या आता बाई बघ ही पोरगी मग राग येणारच बदलती तू तुझ्या सबसे घ्या ना शांत बसा तुम्ही माझ्या मामाचा मुलगा आहे तो मग आम्ही नवरा बायको आहे हा म्हणजे आम्हाला समजत होते पाहुणे रावले नवरा बायको मग करायचं होतं लग्न मग का नाही केलं आता काय नशीब नाही ना आमचं तुम्ही आले नाही याला घेऊन तुम्ही याला घेऊन आले. तुम्ही देता का लग्न लावून आमचं आम्ही तयार आहे लाज वाटते तुला मला म्हणतो काय सुने माझी ती पाहुणा बिवणा काही किंमत आहे की नाही काना माग मार राहिली मग तू काय असं शेण खाल्लं? नाही, शांत बस अरे पण यांना काही आहे का नाही संस्कार
कोणाला काना माग मारली माझ्या आत्या हा? किती संस्कार काय आते मी काय लहान आहे का आता माझ्या गालगुच्छ धरून राहिले त्या मी काय तुला कुठं म्हणते जाते त्याच्या अरे गप्पी जरा असं मला सांग ते आपल्या घरी आले का नाही मग त्यांना चहा पाणी करायचं का आता काना माग मला सांगते का काना मागं म्हणतो काय बोलतो आमचं लग्न लावून याला पटतं का काय तुम्हाला हो त्यात मजाक करायची मजा मजा तुम्ही काय म्हंटले लग्न करता का म्हणलं द्या लावून असायचे बिचारा. मग ए काय नाही नाही आम्ही लहानपणी आम्हाला काय लहानपणी आता हसून मार. आठवण आलती आम्हाला लहानपणची अरे नवा बघ बघ काय तोंडाकडे बोलतोय बघतोय अयो हे काय अहो, आत्या तू असाच आहे लहानपणापासून असाच आहे गाल्यात गाल्या हात तू टाकतो हा, असंच आहे. सोनू ए सोनू तू चिडचिड नको नको करू. सोनूवाल्या माणसांच्या समोर आकल काही सोनू तुला माझ्यावर भरोसा नाही का सोनू तुला अर्धा बरगडीच आहे का काय अर्धा बरगडी याला बरगडी तरी आहे का बघा बरं हा हसवा गेला हात सापळाय तो बरगडी नाही काय नाही ए बाबा चल गे ही येडे आहे, मला वाटतं मेंटल आहे काय नाही येडा नाही हा अहो बरं, त्याचं बरं. थोडस ना डोक्यात फॉल्ट आहे अहो. बोलतो नाही मेंटल असन दवाखान्यात दाखव तेच मला तेच सांगायचं होतं त्याला आहे ना नीट थोडस करून आण. डोक्याचा प्रॉब्लेम आहे नाही का एक घुसळतो चापटा तो. असा हा, वाटून असं- घालाव, डायरेक्ट मुंगे येते नीट बरं आता लय झालं याला चहा पाणी ए, पाजायचं, हाकल मुंगळ्या. दे हाकलून. हा नाही तर घरी जायचं रस्ता विसरल मी काय करते चहा पाणी पाजून आहे ना याला मी घरी सोडते होय पाहुणं तुम्हाला नोकरी कसं काय लागली तुम्ही ए नवऱ्याला नको हाणू ना